चला ओके इंग्रजी मला आवाज नको चला विद्यार्थी मित्रांनो read the following name and answer the following question. Sleep baby sleep. Your father heard sleep sleep. तुमचा father sleep. Don't worry. Your mother shakes a little tree. From which fall pretty dream on thee. Sleep baby sleep. The heavens are white with sheep. For they are lamp, those stars so bright, and the moon shepherd of the night. Shepherd म्हणजे शिपाई ना? मेंढपाळ. तर sleep baby बाळाला झोप म्हणते. Your father heard sheep. ते father काय करताय? चरायला नेले sheep. चालताय. Your mother shake a little tree. तुझी आई झाड हलवते शेक करते. From which fall pretty dream on the sleep baby sleep. की मुलाच्या झोपेमध्ये छान स्वप्न पडावे म्हणून ती झाड हलवते. Heaven are white with sheep. तर heaven म्हणजे स्वर्ग, पांढरे अशा आकाश पांढरे शुभ्र अशा मेघांनी भरलेले आहे. म्हणजे ढग आणि पांढरे ढग एक शीट सारखे दिसत आहेत. For they are lamps, those stars so bright. आणि आकाशामध्ये स्टार आहेत ते so bright आहेत. आणि moon shepherd of the night. आणि मून आहे तो संपूर्ण रात्रभर शेपर्ड आहे म्हणजे मेंढपाळ. Who herds the sheep? Father is the reply. Father herds the sheep. Father. What do fall from tree? Tree म्हणजे काय fall होणार आहे? तर dreams. Dreams करेक्ट नव्हती. If moon shepherd आहे तर स्टार कोण आहे? Lamps. What is the kind of this song? या गाण्याचा अर्थ काय आहे? तर त्याला आपण लहान मुलांना झोपवण्यासाठी वापरली जाते. त्याला काय म्हणतात? ललबाय. आपल्या मराठीमध्ये त्याला अंगाई म्हणतो आपण. जसे ललबाय. Find the similar meaning of the word. Similar meaning word of you from the poem. त्यामध्ये youला you म्हणजे कोण? You म्हणजे तिथं yes I meaning three. Three is double. R नाही तिथं. तिथं जेव्हा स्कॅन केला जातो पेपर तेव्हा थोडासा अडचण होते. तर choose the correct pair of similar meaning. Similar. विरुद्धार्थी बघा. व्हॅली विरुद्धार्थी गेट गिव्ह. गेट म्हणजे घेणे आणि गिव्ह म्हणजे देणे. क्रिएचर ॲनिमल. क्रिएचर ॲनिमल हे समानार्थी शब्द आहे. Fill the blank. Put your hand as कंबरला त्याच्यात आहे. पर्याय क्रमांक 3. वेस्ट. Choose the incorrect similar word for come. Choose the correct similar word of come. समजा arrive. इनकरेक्ट आहे तिथे तुम्ही करायला लागेल पेपर मध्ये. काढला का पेपर घेतला? आहे नको भाषा पेन घेणे जरा दुरुस्ती करायला. किती नंबरचा प्रश्न आहे? 8 नंबरचा. करेक्ट सिंग्युलर वर्ड ऑफ टर्म.
I am a very big animal. I cannot live without water. Who am I? वॉटर मधला सगळ्यात मोठा बिग एनिमल आहे हिप्पोपोटॅमस. त्याच्यापेक्षा पाणघोडा त्याच्यापेक्षा मोठा सगळा वॉटर मध्ये असणारा म्हणताय तो वॉटर म्हणताय. इथं आय कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, पण आज विदाउट वॉटर पण राहू शकतो. गेंडा तो पाणघोडा आपल्या पायावर तिथे राहू शकतो. पाण्याच्या बाहेर देखील तो राहतो, पाण्यात पण राहतो. ज्या जमिनीवर आणि पाण्यात राहणारा सगळ्यात मोठा प्राणी हिप्पोपोटॅमस. Choose to correct meaning of the underlined phrase. We turned down the chance to work in Mumbai. Rejected आणि refused पाहिजे तर इथे एक चुकलेले काय होतं प्रश्न दिले आहे त्याच्याने. रिफ्यूज इथं रिफ्यूज झाले तर पेन REFUSED पाहिजे. इथं थोडस काय होतं पेपर तयार करताना थोडीशी अडचणी होतात. रिफ्यूज पुढे सॉल्व द वर्ड पझल. या ठिकाणी काय कळू शकेल बघा बरं. तीन नंबर आहे एक नंबर CAR का होऊ शकतो 3 नंबरला आणि यस हे होते. एक नंबरला यस यस काय सांगितलं यस लिहिलेलं आहे. SU डबल CE सक्सेस SU डबल CE डबल S सक्सेस. 2 नंबरला SAME से आणि 3 नंबरला CAR कार. त्यामुळे कुठलाही पर्याय पर्याय क्रमांक 3. हाऊ मेनी नाउन आर देअर इन द सेंटेन्स. याच्यामध्ये नाउन किती आले. समृद्धी अँड दीक्षा प्ले बॅडमिंटन. नाव एक समृद्धी आहे, दीक्षा आहे आणि बॅडमिंटन 3 नाव आले. चूज द पुढे उठतो कुठं 5 जण तुम्ही 5 जण उठा. त्याला इथं मध्ये येणार आहे. त्याला इथं आणि अंतर सोडून बघा. एक फरशी सोडून बसायचं, मध्ये एक फरशी सोडून बसायचं. या खेळ चाललाय का. चूज द ऍडजेक्टिव्ह फ्रॉम गिवन सेंटेन्स. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण. राईट मँगो आर व्हेरी टेस्टी. राईट म्हणजे पिकलेले. उत्तर काय येणार आहे मँगोचं ऍडजेक्टिव्ह काय येणार आहे राईट आहे. ओके. टेस्टी हे नाउन आहे, मँगो हे पण नाउन आहे. यूज करेक्ट प्रेपोजिशन. वेअर डू यू कम केम. वेअर डू यू केम फ्रॉम. यूज करेक्ट हेल्पिंग वर्ड. सहाय्यक क्रियापद होते. I go to the market. I shall go to the market. हे सहाय्यक क्रियापद आहे. त्याच्यामध्ये क्रियापद गो आहे, गोला सहाय्यक shall आहे. चूज द सेंटेन्स ऑफ पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मधलं पाहिजे आपल्याला did he go to school. ही पास्ट टेन्स मधली. did म्हटलं तर वेळ येणार नाही. What time does the mobile clock show? टायमिंग काय झाले. पावणे 2 म्हणतो. इंग्रजीमध्ये क्वार्टर टू 2 पर्याय क्रमांक 2. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ ॲडवर्ब. चुकीची जोडी. लाऊडली, नाईस, नाईसली, गुड, बेस्ट, लवली. तर चुकीचं हे जोडी ॲडवर्बची चुकीची आहे. गुड हे ऍडजेक्टिव्ह.
बेस्ट हे पण ऍडजेक्टिव्ह आहे, ते काय ऍडवर्ब नाही, क्रियाविशेषण पाहिजे. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. चूज करेक्ट सेंटेन्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह मधलं कोणता आहे? सर्वंट ऑर्डर. सर्वंट ऑर्डर हे पॅसिव्ह मध्ये आहे. Which word replace the word these in direct speech? These in direct speech मध्ये काय होतं? Those. Right. Choose the sentence of positivity. Positivity कशी ओळखली जाते? As. हे तर फक्त त्याच्यामध्ये पहिला व्हेरी फ्यू सिटीज इन महाराष्ट्र इज ॲज बिझी ॲज. ॲड असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असते. कंपॅरेटिव्ह असेल तर ER लागेल. सुपरलेटिव्ह असेल तर किंवा मोस्ट. हे साध्या सोप्या त्यातल्या हे असतात, ते हातचे मार्क असतात. ॲस असेल तर पॉझिटिव्ह, ER असेल तर कंपॅरेटिव्ह, EST किंवा मोस्ट वगैरे असेल तर सुपरलेटिव्ह. Complete the following slogan. Small family, सगळीकडे झाले. मी, माझ्या नवरा आणि माझी पोरं, बस. दुसरं कोण या दोघांच्या चिन्हाचिन्हीमध्ये म्हातारी नको. याचे परिणाम काय होतात हे जाणवायला वेळ लागतो. मुलांना आजी आजोबाकडून गोष्टी किंवा प्रेम, माया, ममता ह्या गोष्टी मुलांमध्ये निर्माणच होत नाही. त्याचे परिणाम गंभीर आपल्याला शेवटला पाहावे लागतात. पण घरामध्ये किमान छोटी फॅमिली म्हटलं तरी आजोबा आजी ही मुलांसाठी असलीच पाहिजे. पुढे read the following advertisement, answer the following question. The house reel is not available. Why available? Hose reel ideal for outdoor garden. Free full set of accessories available inside. 49 feet, 65 feet, 98 feet, 164 feet. Content चक्का प्लस सेल. काय म्हणजे होज रील म्हणजे काय? होज म्हणजे पाईप असतो. रील पाण्याची पाईप नाही घेते. Each full set of accessories. The hose reel is not available in. हे काय यातलं कुठलं नाहीये. 50 रुपये नाही. 49 तुम्हाला 98 ची बनवता येईल. 65 ची तर आहे. 164 ची कशी बनवणार आहे? ही 98 ची तर नाही आहे. Where does hose reel available? कुठं आहे available? We think is free. Hose reel, garden, accessories, set of accessories. बुद्धिमत्ता पाहूया. गटामध्ये न बसणारे पद निवडा. 26 ते 30 ABCD दिलेली आहे. गटात न बसणारे पद विचारलेले आहे. गटात न बसणारा पेय प्रत्येकावरती मीटर, होकायंत्र, ग्रॅम, अंश इथं मोजले जाते. मीटर मध्ये काय मोजतात? अंतर. होकायंत्राने काय पण मोजतात? मोजत दिशा दाखवतात. दिशा ओळखताय. ग्रॅम मध्ये वजन, वस्तुमान मोजलं जातं. अंश मध्ये कोण मोजला जातो? अँगल मोजला जातो. 5357, 4328, 9455, 6202. बोला स्वामीनी. 5 आणि 7 याचा गुणाकार 5 7 25, 4 8 9 5 6 गुणे 6122 असायला पाहिजे. चला TQ OL PA JG. बरं
सर त्यातला फरक आहे ना, माझा ते मग चाललंय बद्दल. तिसऱ्या पर्याय 1-4. 20, 17, 15, 12, 5, 1, 10, 7. याच्यामधला फरक पलीकडे 3चा, त्यातला फरक 3चा, इथे फरक 4चा, इथे फरक 3चा. बाकीचं काय बंद करायचं नाही. काय बोला? जर आपण अक्षरमाला बघितले ना, त्यातलं दुसरं आणि पाचवं अक्षर प्रत्येक अक्षरमालाचं बघितलं 5 गट, त्याच्यामधलं दुसरं आणि पाचवं पी आणि क्यू. पी क्यू दुसरं पाचवं किंवा पाचवं दुसरं असलं तर ओ एल पाचवं दुसरं ई ए पाचवं आणि पहिलं दिलेलं आहे. जे जी पाचवं आणि दुसरं अक्षरमालामध्ये बघितलं तर काय. धारा, गिरी, भूमी, क्षमा वेगळ्या वेगळे गिरी का लिहिले? जमिनीची समानार्थी शब्द आहे. धारा, भूमी, क्षमा. गिरी हा समानार्थी शब्द आहे. तर इथे वेगळा काय करायचा आहे? 4 का वेगळा? त्याच्यामध्ये आतमध्ये एकच आहे फक्त वेगळ्या वेगळ्या आहेत असं वाटतं. त्याला सर्व मुलांनी खेळात स्पर्धा केली पाहिजे, पण निर्वेळ आनंद मिळवावा. या वाक्यात अकारांत अक्षरे किती? अक्षर म्हणजे शब्द नाही. आता शब्द म्हणलं ना तर पहा, सर्व तुम्ही स हा आकारांत शब्द आहे. आपण आता र आहे पुढं शब्द मी म्हणतोय. ब उकारांत शब्द आहे, आ एकारांत आहे. म्हणजे या पद्धतीनं पण हे समजून विचारलं जातं, तिथं ते समजून घ्या. आता आपल्याला अकारांत याचा अर्थ काना, मात्रा, उकार, वेलांटी नसणारी अक्षर. यात एक आहे, अंडरलाईन करा त्याला. त्यामध्ये नाही, याच्यामध्ये द आहे फक्त, याच्यामध्ये सोलापूर जुळलेला आहे ना, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये रो आहे, याच्यामध्ये ळ आहे, ळ आहे इथं, मध्ये ड आहे, ळ आणि च. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर काय येतोय पहिल्याचं? काय दिलाय? 2 दिलाय का? ते 2 अक्षर करायचे, एकच झालं. व्याकरणात आहे, तर हे दोन्हीचं मिळून एक अक्षर आहे, जोडाक्षर आहे. तर ते कसलं आहे? आकार. तर 2 वेगळी नाही करायचे अक्षर. ही एका धरली तर मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तिथे 2 वेगळी तुम्ही अक्षर केली, 2 वेगळी नाही एक अक्षर, एकच अक्षर आहे. 2 जोडून एक अक्षर तयार करणे. रब्बा नाही तो. त्याला ओके काय होतं की ते आकारांतर मानावं लागेल ना. ठीक आहे. यांच्यापेक्षा अंतर शब्द तयार होऊ शकणारे 4 अक्षर. आपण हे सगळे सत्व परीक्षा, त्यातील 4 अक्षर काय? वी. अक्षरमालेतील डावीकडून 9व्या अक्षराच्या उजवीकडील 6वी अक्षर कोणती? इंग्रजी अक्षरमाला डावीकडून 9, डावीकडून 9 आई, आईच्या उजवीकडे 6वं, आईच्या उजवीकडे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. खालील अक्षरमाला अभ्यासा. या अक्षरमालेला म्हणजे अंकमाला आहे.
त्याच्यामध्ये किती विषम संख्येच्या लगत दोन्ही बाजूला सम अंक आहे. विषम बघायचा दोन्ही बाजूला सम पाहिजे. 5 याच्या बाजूने इकडे सम आहे, इकडे सम. 254 ला अंडरलाईन करा. नंतर विषम पहा, विषमच्या तिथंच जाईल पटू आहे 7 इथं आहे का दोन्ही इकडे नाही 9च्या इकडे आहे का नाही. विषम 3च्या 5च्या नाही 9च्या 2 6 इथे अंडरलाईन करा. 3 आहे 3च्या 4 वरती अंडरलाईन करा. इथे विषमित 8 7 6 इथे सम आहे 5च्या नाही इकडे पुढं 1च्या नाही. किती वेळा 1 2 3 4 क्रमांक 2 संख्येची बेरीज वर्ग संख्या येते असे किती वेळा झाले. बेरीज वर्ग संख्या 2 आणि 5 7 नाही 5 आणि 4 4 आणि 2 2 आणि 7 9 7 आणि 9 9 8 नाही 8 आणि 4 4 आणि 3 3 आणि 5 5 आणि 2 2 आणि 9 9 आणि 6 6 आणि 4 4 आणि 3 3 आणि 2 2 आणि 8 8 आणि 7 7 आणि 6 8 आणि 7 कुठे 15 आहे 7 आणि 6 6 आणि 5 5 आणि 1 1 2 3 4 वेळा पुढे या मालिकेची चुकीचे पद 2 5 9 19 37 75 151 299 बोलाशा या कार्यक्रमाच्या बघितली तर 2 ची चौकट केली आणि आधी गेलो 2 ची चौकट केली 36 आधी गेलो. ची चौपट आधी केली 37ची चौपट 148 आधी गेली 148 एकाने सांगितलं तुला एवढाच 204 आधी गेली 5 आहे. तर काय करायचं 2ची दुप्पट आधी 2ची दुप्पट 4 आधी 5 ची दुप्पट 10 वाजायची. 9ची दुप्पट 18 आधी केली नाहीतर 19ची दुप्पट 18 वाजायची. 37ची दुप्पट 75ची दुप्पट 100 वजा 1 पाहिजे 151च्या जागी 149 पाहिजे. 149 ची दुप्पट 298 आधी केली. तंतोतंत आकृती तंतोतंत याचा उपर लावून बघितला तर कोणता पर्यंत होतो का नाही. तर इथल्या आकारावरून शेवटचा आकार वेगळा नाही तर कोपरा आहे त्याच्यावर पण येतो आकार तिरका आहे त्याच्यावर आकार वेगळा आहे. तो पहिला आणि तिसरा इथं का इथं त्रिकोण दिलेला आहे इथं परवरेश त्यामुळे हा पर्याय पर्यायचा लयबद्ध मांडणी गट पहा कितीचा बनतो येतो 2 3 4 5 6 7 ए बी ACC ए नंतर एक अक्षर ए नंतर 2 अक्षर सी ए नंतर 3 अक्षर डी ए 4 अक्षर ए 5 अक्षर येते आणि नुसता ए तर 39वा प्रश्न त्या ठिकाणी मालिकाच आहे. काय बदल होतो त्याच्यामध्ये वेगळे अंक येत आहेत का नाही. इथं 2 पाहिले याच्यामध्ये 2 4 5 6 7 हेच आहे 2 4 5 6 7 तर मग 6 आला नाही. आता इथं मात्र आपल्याला कोणतं कुठे येणार ते काढावं म्हणजे याच्यामध्ये बदल कसे होत गेले ते समजून घ्यायचं. काय झालं पहिल्यांदा दुसऱ्यात बदल 42 उचलला आणि तो शेवटला टाकला पण 756 पुन्हा हे शेवटची 2 अक्षर उचलून इकडे टाकली म्हणजे इथं 64 इथं 6 येणार 642 शेवटचा 75
पुन्हा ही 64 उलट शेवटला टाकले यामध्ये येणार आहे 275 64 हे 27 लोक आता इथं टाकलेले नाहीये इथं चुकले पहा इथं काय पाहिजे होतं 564 इथं हे चुकीचं आहे इथं दुरुस्ती करून त्याने इकडे पेन करा पेन द्या दुरुस्ती केली पाहिजे तिथं काय पाहिजे 564 27 चला पुढील प्रश्न पहा 40वा प्रश्न चिन्ह पहा किती गण गणपतीचा पहा त्याचा शब्द पाण्यात वगैरे असं चार होतो का नाही होत इथे सर किती जाऊतोय परत चौकोन त्रिकोण स्टार त्रिकोण चौकोन यात कोण नाही आहे तेवढं फक्त बघितलं तरी तिथं आपल्याला याच्यामध्ये स्टार नाही आलेला याच्यामध्ये सगळं आले याच्यामध्ये त्रिकोण नाही आलेला याच्यामध्ये सगळं आले याच्यात काय नाही चौकोन याच्यावर पर्याय करा म्हणजे याच्याकडनं मग आतमध्ये काय पाहिजे का ते पहा स्टार वरनं पहिला पर्याय करतो स्टार नंतर आपल्याला त्रिकोण पाहिजे रेषा करायला गरजेचे रेषा गरजेच्या आहेत ओके मी तर पहा पहिल्यांदा काहीच नाही मोकळे टिपके आलेले पुन्हा आडव्या रेषा त्रिकोणामध्ये आडवी रेष पाहिजे त्याचा पहिला पर्याय करतो दुसरा पहिला तिसरा आणि चौथा पहिला तर आपण लगेच तिसरा आणि चौथा आडवी रेषा आहे याच्यामध्ये इथं उभ्या रेषा झाल्या इतर इतर त्रिकोणामध्ये पण दोन्ही घ्यायची पाहिजे चौकोनामध्ये दोन्ही घ्यायची पर्याय सर्वसंबंध मुधोळचे कोरपडे मोरे कुठले पुण्याचे सरदार घराणे काय सरदार नाही पुण्याचे ते मोरे कुठले आहेत गावनाचे मोरे चंद्रराव मोरे शिवरायांचा इतिहास सांगतोय वाडीचे कोणते वाडीचे कोण सावंतवाडी म्हणून तर नाव पडले सिद्धखेडचे गावलीचे मोरे त्यांचे चला 95ला 90 नंतर शिकला प्रश्नचिन्ह बोला प्रश्न बोला त्यांनी सांगितलं की या अंकांचा गुणाकार करा त्याची 45 त्याची दुप्पट 90 तशी 64 अंकांचा गुणाकार 24 त्याची दुप्पट 88 म्हणून पर्याय क्रमांक 2 घेतली तर दुसरा पर्याय म्हणजे सगळा 9 5 14 24 84 84 6 90 10 60 त्यांनी काय सांगितलं त्यांनी जुगाड जोडलेले या वेळाचा संबंध याच्याशी जोडायचा पातळ त्यांना -5 केला मग 64 -5 59 पर्याय येतात नाही मग आपल्याला नाही जुळलं तर पाहिजे मी काय याची बेरीज केली 9 5 त्याची बेरीज 14 येते 14 ची 6 पट 84 अधिक 6 तसं इथं जुळतंय का बघितलं 6 4 10 10 ची 6 पट 60 60 अधिक 6 66 पर्यायामध्ये आहे बोला 9 5 14 अधिक 1 15 15 90 6 4 10 10 अधिक 1 11 66 हे पण जुगाडच आहे हे ऐकून घेतो घेतो सगळ्यांच आहे 9 5 14 14 ची त्याला 90 जुगाड केलं 14 मानाचा एक घातला 15 15 ची 6 पट 6 4 10 मानाचा एक घातला 11 11 ची 6 पट 66 बोला तर 9 तर पण सेंटीमीटर 116 आणि 9 आणि 5 मध्ये फरक आहे तर 16 मध्ये किलोला 90 असेल 100 आहे का 9 चा वर्ग 80 5 चा वर्ग 25 106 ओके ओके हे सगळ्यात जास्त येते 9 चा वर्ग 81 5 चा वर्ग 25 81 25 106 त्यात याचा फरक येतो 4 चा वर्ग 16 होता 106 मध्ये 16 गेले
6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16, 36 आणि 16 52. याच्यामध्ये याचा बदल किती आहे? 2चा वर्ग 4, 52 4 गेले हे सगळ्यात जास्त योग्य आहे. तर हे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने आहे. बाकीचे जुगाड जुळवले त्याला चुकीचं पण म्हणले. जास्त योग्य पर्याय सांगण्याची पद्धत आपल्या पण आहे. चला पुढे AGCERA पुस्तक बोला. कसं सांगा? त्याआधी 2 केले वजा हे 18 आणि 2 20, 24 वाला 2 12, 20 आणि 22 चा प्रत्यक्ष करताय टीव्ही. वेगळं काय असेल तर काय अर्थ नाही. तुमचे विचार ते ऐकून घेतले जातात असं काही नाहीये. चला पुढे 648 96 576 ला प्रश्नचिन्ह बोला. बड्डे बॉय बोला. अंकाचा गुणाकार 24 92 असेल. 5 केलं तर 96. 35 210 ची भागिले 2 केली 105 आणि उत्तर 105 बोला. 24 8 आणि 4 24 एक 24 आणि 8 च्या लिमिट 4 केले 24 35 याची लिमिट केली 30 35 105. अजून वेगळं नाही. चला पुढे 45वा प्रश्न काय केलं? आकृती 180 अंशातून फिरवली. याचं काय अक्षरशः पाण्यातलं होत नाही. 180 अंशात फिरवल्याने काय केलंय? 180 अंशात फिरवली आणि रेषेला गोल होते ते वरती घेतले मोकळे केले. मोठे गोल होते ते लहान केले. नाही लहान सर ते 180 अंशात फिरवली मोठे गोल चौकोन केले आणि बाकी गोले खाली याचं पाण्यातले करा फक्त आणि मोकळे होते भरलेले होते ते मोकळे झाले. ओके याचं पाण्यातलं केलं तर भरलेले मोकळे होतील. याचं पाण्यामध्ये खाली रेषा होती त्यामुळे पहिला पर्याय कर. जे भरलेले होते ते मोकळे केले तर मोकळे ते भरलेले गेले. इतर 3 मोकळे याच्यामध्ये 3 मोकळे त्याच्यामध्ये 3 मोकळे एकच पर्याय. काय केलं पाहणार सर जो मोकळा होता हा तो त्याच्या पाण्यातला घेतला तर तोच मोकळा झाला. इथं मोकळा कुठे दिलेला इथे इकडला वरचा म्हणजे इकडल्या बाजूचा मोकळा होता. इतर पर्याय क्रमांक 4च कोणते का 4 आपण ते घेतोय ते समजून घ्या ना. मोकळा इथं काय होतं 3 भरलेले होते 3 मोकळे. याचं पाण्यामध्ये केलं तर जो मोकळा आहे तो भरलेला. जे भरलेले होते ते सगळे मोकळे नाही होत तसं. इकडे विरुद्धच होतंय. याचं विरुद्ध याचं केलं पाण्यात तर या ठिकाणी येणार आहे. इथं येणारे मोकळा इकडे येणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मनोरा पाहूया. चला मनोरा NAS ला याचं पाण्यात DSX ला त्याच पद्धतीनं या पद्धतीने उलटा क्रम कसा आहे पहा. EPW का WPF QGOX ओके.
वरून खाली आलो PXSV. तिथं जिथं नाही तर जिथं इथे तिथं सुरुवात केली, वरून खाली गेली, इथे बाहेर गेलो होतो, इकडं आतमध्ये गेलो. आता इथं पहा, याचं हे आरशातलं आहे, याचं हे आरशातलं आहे, याचं हे आरशातलं यायला पाहिजे. आतमध्ये गेलो म्हणजे OXS. एकाशी सरळ केलं, इथं काय चौकोन WR, याचं काय झालंय, पाण्याचं आरशाचं प्रतिबिंब झालं. EZB कशाचं होईल, EZB इथे पहा, एक सोडून होतं, इकडे एक सोडून. आता इथे पाहिलं तर हे दोन सोडून आले, इथे दोन सोडून येणार आहे, म्हणजे इथं OMV, OMVचं OZB, O नाही EMV, EMVचं EZB. तेवढं सोडलं होतं तेवढं सोडलं पाहिजे. चला पुढे 4 वर्षापूर्वी स्क्रीनला गेला रामा व सीमाच्या वयातला फरक 4 वर्ष. फरक हा कधी गेलं तर 4 वर्षाचा राहणार. तुमच्या जन्माच्या वेळेस तुम्ही मम्मी पप्पाच्या वयाचा फरक, तुमच्या मम्मी पप्पाच्या लग्नाच्या वेळी तर 4 वर्षाचा असणार. तुमचा जन्म झाला तेव्हा मम्मी पप्पाच्या वयाचा फरक 4 वर्षाचा आहे. तुमचं लग्न झालं तर मम्मी पप्पाच्या वयाचा फरक 4 वर्ष राहणार. वाढताना अशी मम्मी वाढणार, पप्पा वाढणार, मम्मी वाढणार असं नाही होणार, दोघे वाढणार. पण तुम्ही विचारू नका. चला तर फरक 4 वर्षाचा, दोघांच्या वयाची बेरीज 18 वर्ष. तर 4 वर्षाचं त्यांच्या वयाची बेरीज आज पाहू. 4 वर्षापूर्वी रमान सीमाच्या वयाचा फरक दिला 4 वर्ष. आज देखील 4 वर्षाचा असतो. 4 वर्षापूर्वीची वयाची बेरीज 18 वर्ष. आज 4 वर्षापूर्वी बेरीज 18 आहे. आज किती बेरीज हे काढायची गरजच नाही आपल्याला, कोणाचं वय विचारलं नाही, बेरीज विचारली. 4 वर्षापूर्वी बेरीज 18 वर्ष. आज किती होईल, दोघंही 4 वाढणार आहे. 18 हे 4 वर्ष नाही, 4 वर्ष 18 26 वर्ष. या दोघांची बेरीज 26 वर्ष. आता 4 वर्षाचं दोघं पुन्हा 4 वाढणार आहे. 26 हे 4 आणि हे 4, 26 आणि 8 34 वर्ष. 4 वर्षाची त्यांची बेरीज 34 वर्ष. तुमचा काय जलप्रतिबिंब स्क्रीनला गेला, येऊन दे. जलप्रतिबिंब काय तुम्ही याचं जलप्रतिबिंब खाली येईल, जे या ठिकाणी खाली येणार आहे त्या बाजूला काम. त्याच्यावर पहिला दुसरा पर्याय कट होतो, राहिला तिसरा चौथा बार. टिपक्याची जागा पाहिजे तर लक्षात येते. तिसरा कंटिन्यू पर्याय क्रमांक 4. याकडे दिशा इकडे दिशा इकडे या कर्मावर बघितलं तर पर्याय क्रमांक 4. अंक अंडस्वार इतकेच खाली येणार आहे. पहिला तिसरा कट दुसरा आणि इकडे काय जाणार, तिकडे होणार. हा पर्याय पर्याय प्रश्न घेऊया, नंतर याच्याकडे घेऊया. हे सोडलेले प्रश्न घेऊया. जास्त प्रश्न मध्ये सोयी करायचं नाही. कसं होतं, विस्मरण होतं मुलांचं. प्रश्न नंबर सांगा. 50. एकूण करण्यात जाते. सुमाची आई शिल्पाच्या वडिलांना जातात. सुमा म्हणजे मुलगी आहे. सुमा
कुणाची आई कुसुमाचा पत्ता पण आहे कुसुमाची आई शिल्पाच्या वडिलांना ती शिल्पा आहे शिल्पाचे वडील आई पण असतात वडील त्याला दादा म्हणजे या लोकांच्या मतांमध्ये आहे बहीण भाऊ आहे तर शिल्पा सुमाची कोण ही शिल्पा सुमाची कोण आईच्या भावाची मुलगी आईचा भाऊ मामा मामाची मुलगी मामी बहीण त्यांना जरा 53 ते 55 सरळ 53 ते 55 सरळ 427 रन 834 फणस 258 पहिल्या दोन मध्ये कॉमन का स पहिल्या दोन मध्ये कॉमन आला दुसऱ्या दोन मध्ये कॉमन न आठ पहिल्या तिसऱ्यामध्ये पावर स पावर दोन पाचवीमध्ये लिहिलं तरी आपल्याला ते लक्षात येतं पहिला कोण म्हणजे 7 तर पहिला ह म्हणजे 3 म्हणजे 5 प्रश्न काय त्याला उत्तम या अर्थाचा शब्द तयार करायचा आमचं दोन पर्याय उत्तमचा समानार्थी शब्द त्याच्यावरून आपल्याला बनवला पाहिजे उत्तम याच्यामध्ये नाही या प्रश्न काय बनेल सरस उत्तम म्हणजे सरस नाही लक्षात आला तर पर्याय कट पद्धत वापरा पर्याय बघा सरस सरला काय आहे 2 4 2 242 पर्याय क्रमांक 2 57 या अंक गटापासून कोणता अर्थातून शब्द डायरेक्ट म्हणजे काही तर मौलिक करावं लागलं नाही दुःखदायक प्रसंगी व्यक्त केली जाणारी दुःखदायक त्यावेळी व्यक्त केली जाणारी हळहळ हळहळ व्यक्त करतो आपण नसेल तर पर्याय काय म्हणतात ते बघा मग तिथे लक्षात येतं 3 आहे 7 3 7 3 7 क्रमांक 1 एवढं करायचं होतं का प्रश्न क्रमांक 61 62 घेऊया 61 62 आकृती काढतो या पद्धतीच्या दाखवता परीक्षेला येतात आता इतकी वाटवता डायरेक्ट असे प्रश्न येत नाही संविधानाची कोणती आणि चौकोनी इकडे नंबर त्या प्रत्येक आकाराला 1 2 3 4 5 6 सिंगल डिजिटची सांगा त्रिकोण 1 नंबर 2 3 4 5 6 आणि डबल डिजिटचे सांगा 1 नंबर म्हणतो का नाही 23 25 34 45 4 15 तिघांचे पार 1 4 5 3 4 6 चौघांचा 5 जणांचा 6 जणांचा 6 चा 4 नंबर
त्रिकोणाची संख्या त्याला 1 क्रमांक 4 12 चौकोन पण सिंगल डिजिटचे चौकोन सिंगल डिजिटच्या एकी बनत नाही 2 डिजिटचे 1 2 एक बेसचा बनतोय 7 4 4 6 6 4 नाही म्हणायचं बघायचं 4 6 4 लिहिताना आपण 4 6 लिहायचं 2 डिजिटचे किती बनताय त्याला 3 डिजिटचे 1 2 3 1 2 3 5 4 6 5 4 6 लिहिला कसं पाहिजे 4 5 6 डिजिटचे 3 2 5 4 3 2 4 4 2 3 4 5 3 4 5 चौघांचा नाही एकच पांढराचा 1 2 3 5 4 1 2 3 4 5 2 3 4 5 6 चा म्हणतो का 2 3 4 5 6 चा दोन टाकलाय 6 डिजिटचा 2 3 4 5 6 चा एक सगळ्याचा एक 4 2 6 7 8 2 10 चौकोन किती आहे 10 पर्याय आता इकडे जाऊया नंतर 65च्या प्रश्नाला माघारी येऊया साडे 8 10 नाही 8 होत आहेत 8 वर्ष आहे 2 4 6 8 सोडवले त्याचं काही लक्ष देतं चला जेवढ्या समजलेला पुन्हा पुन्हा एकदा घेऊया 8 चला स्क्रीनला वरती 8 वर आहे का प्रश्न 56 ला या मागे 56 ला प्रश्नापैकी 4 गोल चौकोन गोल चौकोन गोल चौकोन गोल प्रश्नचिन्ह कुठे आहे प्रश्नचिन्ह दिलं नाही बरं चौकोन येणार आहे त्याच्यावर तिसरा पर्याय कट होईल एवढंच फक्त तिथं आता इथं रेषेकडे पहा इथे आहे इथे जाईल इथे गेली एका ठिकाणी बघा कुठे इथे पहिल्या तिथे दुसऱ्या ठिकाणी गेली एका पदांच्या करायच्या दिशेने तिसऱ्या इथे चौथ्या वर 5व्या आकृतीमध्ये बाहेर गेली इथे 6व्या आकृती खाली बाहेर 7व्या आकृती इथे बाहेर 8व्या आकृती वरती बाहेर चौथ्याला वरती बाहेर जाणारी थोडा चौथा करायचं पहिल्या दिवसात आहे आता काय झालं सगळी भरलेली मी हा कोकळा होईल का नाही उत्तरी पर्याय क्रमांक 2 तर 28 38 49 62 70 100 रुपये चला 76 सांगा करायचं आणि 10 घ्यायचं काही 28 10 होती 11 11 काही 38 11 एकोणपन्नास 13 आहे 13 आहे 70 अंकाची बेरीज 14 अंकाची बेरीज 10 प्रश्नचिन्ह मला एवढं आहे काय एका एक नंबर द्या की अगोदर मी नंबर दिला 2 22 6 18 10 काय होतं इथे एका ठिकाणी 2 4 6 6 4 10 10 4 इथे येणारे 14 आता इथं बघितलं तर काय होते 22 4 गेले 18 18 4 गेले 14 14 नंबरचं काय आहे
यन पर्याय क्रमांक ए. त्याला 59 99 88 75 58 39 प्रश्नचिन्ह. बोला सांगा. त्याच्यातला फरक कितीचा आहे? 11चा आहे. इथे 13चा आहे. इथे 17. म्हणजे कसला फरक येतोय? 11 13 17 आणि 19. 39 नंतरची संख्या 23. 39 मधून 23 गेले 16. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4. चला या ठिकाणी त्रिकोण चौकोन पंचकोन काय येणार? षटकोन. षटकोनाचा पर्याय क्रमांक 2. हे काम आडव्या उभ्या आडव्या क्रमांक 3. 61 62 झाले आहे प्रश्न. 61 62 पुढे घ्या. काय तर आरशाची प्रतिमा याचा आरसा इकडे दाखवलेला नाही, म्हणजे तो आरसा इथे आहे असं समजायचं. हे पान आहे कुऱ्हाडीचं पान, या पद्धतीने होणार. याच्यावर कोणता पर्याय करतो का? नाही. ही पायाची बाजू त्याच्यावर कोणता पर्याय करतो का? 4 हे या रेषेवर रेष लिहिलेली नाही. हा जरा गेले असू दे त्याच्यावर बाकीचं बघू ना. बाकी गेल्यावर करतो. चला यामध्ये आतापर्यंत उभी रेष तिरकी दिली. हा पहिला काही करतो. पहिला करता दुसरा आणि तिसरा तिरकी दिली. जी का आपोआप झालेली जाणीव केली तर आपण चौकोनाला तिरकी जेवढी लांब पाहिजे तेवढी लांब नाहीये. या पर्यायाकडे आकार का रेषा इथे कापलेला जोडलेला आकार पहा. जोडलेला तिरकी रेषा झाली. रेषा बाकीचे पर्याय चेक केले पाहिजे. तिसरा भाग अशा कुठे आकार इथं बदल नाही कुठेच. तिसरा भाग चौथा आकार पहा. त्या ठिकाणी हा आकार असं संपूर्ण करून तर चोची नाही तर उभी रेष पाहिजे. उभी रेष जी सरळ उभी दिलेली सरळ उभी रेषात सापडत नाही. उत्तर करायला 2. तर 65चा 16 66 घ्या. 65 पुढे जाऊया. 66 67 काय केले पहिले दुसऱ्यामध्ये काय आहे नाही तर पहिले तर तिसऱ्यामध्ये आपण काय होता तो इथं नाही तर काय आरशातील चिन्ह बदलले. याचे आरशात घ्या. इतिहासातील रेष पाहिजे इकडे तिसरा पर्याय करतो. रंगवलेला आहे तिथे रंग मोकळा आहे तर मोकळाच आहे. रंगवलेला रंगवलेलंच पाहिजे तेव्हा पहिला पर्याय मोकळा करतो. तिथं रंगवलेलं नाही. राहिला दुसरा आणि चौथा. इथं काय होतं गोलला चौथं झाला. चौथ्याला काय होणार आहे गोल. उत्तरी पर्याय क्रमांक 4. त्याला पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे आरशात. पहिल्या तर तिसऱ्यामध्ये सांगतात का तर या आकारावर पाहिलं तर तिरकी रेष पाहिजे तर बघितली. हा पर्याय तिरकी रेष इथं दिलेली नाही. चौथा कट दुसरा चौथा कट झाला तर इथला आकार का तो तिरकी रेष पाहिजे. इथं चौकोन दिला हा पर्याय करते. पर्याय क्रमांक 3. चला 68 वाला सोडा. त्याला पुढे 69 69 आणि 70 यावरती 69 70
7, 8, 5, 33, 60, 56, 4, 2 प्रश्नाची बोला असं असेल. हा 33. 8 आणि 2 म्हणजे 10. आजची 6 पण आहे. त्याच्यात आपण म्हणजे 7 आणि 4 ची बेरीज 11 आणि 7 आणि 4 मधला फरक 3. 11 ची 33. या दोघांची बेरीज 10 आणि याचा फरक 6 म्हणून काहीसं 6. आता ती बेरीज आणि त्यातला फरक याचा गुणाकार 56. आता एक वेळ घ्या. नंतर एक वेळ 9 5 9 5 14 9 5 मधला फरक 4 तर 9 येईल. अजून वेगळे काय पद्धत आहे लोकांची बोला हा हे सगळ्यात जास्त 60चा वर्ग 49 4चा वर्ग 16 49 16 गेले 33 8चा वर्ग 64 2चा वर्ग 4 होता तिथे 6 5चा वर्ग 25 आणि आता इथं मोठी संख्या पाहिजे त्याचा 56 25 केली ते 81 9चा वर्ग 81 इथं 9 पाहिजे. तर असं करावा. बोला चैतन्य सांग. 9चा वर्ग 81 वजा 5चा वर्ग 56 5चा वर्ग 25 आणि वाजला की 56 9चा वर्ग 81 5चा वर्ग 25 81 मधून 25 गेले 8चा वर्ग 64 3चा वर्ग 9 64 मधून 9 गेले 10चा वर्ग 100 4चा वर्ग 16 100 16 गेले 44 7चा वर्ग 49 2चा वर्ग 49 मध्ये 4 गेले पर्याय क्रमांक 4. सांगा सत्तरच वेगळं आहे का सांगा की 9 5 14 9 5 गेले 4 14 56 मी मागाशी जे झालं ते तसंच या ठिकाणी केलेलं आहे. ही वर्गाचं सांगितली ती खरी पद्धत आहे. याचा अर्थ ही काही दुर्लक्ष करण्यासारखी असेल किंवा चुकीचे असेल नाही. त्याच्यात बेरीज केला 9 5 14 यातला फरक केला 4 14 54. ओके चला 72वा ओके काढू ते फळ्या 72वा काय असतं काही गोष्टी तुम्हाला या फळ्यावर झाल्या पाहिजे. बोला हा हे बोल 5 4 9 9 3 27 8 5 काय केली त्यांनी बेरीज त्याची तिप्पट 8 5 13 33 49 शाबास आवडलं तू हुशार आहे केलं पाहिजे 8 3 11 11 3 33 ओके 8 4 12 12 12 36 ओके अजून वेगळा तुम्ही काढला का नाही करायची तिप्पट तर आता घडी आता ही घडी इकडे उघडली बाण वरती 2 खाली उघडली तर खाली 2 4 बाण येतात बाण येते या बाणाचं हे चौकोन तयार आहे. चौकोन ज्या पद्धतीचा आहे त्याच्यामुळे या चौकोनावरनं पहिला करायचा या बाणावरून वरती आहे तसं बाण खाली येणार त्याच्यावर कोणता करायचा तो का हा 3 मध्ये या बाणाचं इथं पाण्याला 3 म्हणाय म्हणून तिसरा करायचा राहिला गोलावर आणि चौथा फरक काय गोलाचा आकार का जे पाण्यात झालं ते गोलाला असं कधी बोल असं काही येणार नाही. चला 74 75 फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या संख्येची बेरीज फक्त एकाच आकृती गोलामध्ये कोण आहे 5 षटकोनामध्ये 6 त्रिकोणामध्ये याची बेरीज 5 आणि 7 8 षटकोनात त्रिकोणात असणाऱ्या पण वर्तुळात नसणाऱ्या संख्येची 3 पट. वर्तुळात नसणाऱ्या म्हणजे वर्तुळाच्या सगळ्या काढून टाका त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ओके आता काय सगळं झालं आणि मग याच्यामध्ये असणारा त्रिकोण आणि षटकोनात असणारा 8 त्याची 8ची मला याच्यामध्ये 3. आता जे राहिलेले प्रश्न ते पाहूया काय 2-3 प्रश्न आहेत.
65 नंबर प्रश्न. सुजल एका रांगेत 65 प्रश्न आहे. सुजल एका रांगेत 15व्या क्रमांकावर उभा आहे. सुजल 15 इकडून धरला 15वा सुजल. अगोदर प्रश्न वाचन चला रचना लक्षात येते. सुजल व प्रज्वल यांच्या दरम्यान 7 मुले आहेत. तर प्रज्वलचा रांगेतील क्रमांक किती? आता पहा, डावीकडे घटना होती, उजवीकडे पहिल्यांदा डावीकडनं आपला आहे सुजल 15वा धरला. आता रांगेत 15 सुजल प्रज्वल याच्या दरम्यान 7 मुले. तर इकडे 2 उजवीकडे धरला, मध्ये 7 1 2 3 4 5 6 7 मुले. हा उभा आहे तो प्रज्वल. तर प्रज्वलचा रांगेतील क्रमांक कितवा? आता जर इकडून पाहिला, डावीकडून पाहिला 14 15 16 17 18 19 20 21 22 23. ओके. आज जर हा प्रज्वल सुजलच्या उजवीकडे आहे असं जर गृहीत धरलं, आता हा सुजल पुन्हा पाहिजे प्रज्वल जो आपण उजवीकडे दाखवला तो डावीकडे असता 1 2 3 4 5 6 7 मुलं सोडली. हा दाखवला प्रज्वल. तर इकडे 14 नाही, इकडे 14 आहे. 14 ते 1 दिला तर 14 मध्ये हा 14 13 12 11 10 9 8 7. प्रज्वलचा नंबर किती येणार आहे? 7. इथे 23 नंबर येईल व 7 नंबर. पण पर्याय क्रमांक 2 संपला. पर्याय क्रमांक 4 23. 68 प्रश्न आहे. 68 समीर व जॉन समोरासमोर तोंड करून उभे आहे. तर समीरच्या पाठीमागे आग्नेय दिशा. दिशाचे कडे काढा. हा आता समीरच्या पाठीमागे आग्नेय दिशा. समीरच्या पाठीमागे आग्नेय दिशा समीर आणि जॉन समोरासमोर म्हणजे जॉनचं तोंड आग्नेय. समीरच्या पाठीमागे आग्नेय याचा अर्थ समीरचं तोंड बाहेर गेलं आहे. जॉनचं तोंड आग्नेय आहे, त्याच्या मागची दिशा आहे. तर जॉनच्या उजव्या बाजूची दिशा. आता उजव्या बाजूचं म्हणलं की घड्याळच्या दिशेने. तर इथं असे तिथं पद्धत चालते असं नाही. इथं हे जे कागदावर केले थोडंसं फिरवायचं. आता इथं तोंड जर बाहेर तोंड असेल तर उजव्या, पण तोंड आत तोंड नाही, उजव्या दिशेला इथं लक्षात येत नाही ना. तर इथं डावा उजवा इकडे येणार. उजव्या हाताची दिशा वाळी आग्नेयला तोंड असेल तर उजव्या हाताची दिशा नाही, उजवीकडे नाही. हे जर बाहेर तोंड असेल तर उजव्या हाताला ईशान्य येणार, हे पण लक्षात घ्या. प्रश्न महाराष्ट्र दिन जे 1 मेला असतो हा सोमवारी जाईल. तर शिक्षक दिन आज तो 5 सप्टेंबर. तुमच्या पद्धतीने घेऊया. आपल्याला दोन्ही 3 4 पद्धती घ्यायच्या ज्या आपल्याला सोप्या आहेत आणि ज्या पद्धती आपल्याला येत आहेत त्या तर आपण करतोच आहोत. ज्या येत नाही त्याचा सराव आपल्याला इथं झाला. पहिल्यांदा आपली जी वृत्ती आहे त्याने सोडवायची.
युक्ती काय आहे? श्याम गाना, श्याम गाना एक दिवस पुढे, एक दिवस पुढे स्वाशिका. याच्यामध्ये कोणता महाराष्ट्र दिन म्हणजे कोणता? श्याम गाना एक दिवस आला, कोणता वार आला? एक दिवस पुढे येणारे एवढं सोपं आहे. माहित असेल तर काय अडचण आहे इथं. तरी आजचे मार्केट तो खिशातले चारही पद्धती याच्यामध्ये खूप लिखाणे अशात नाही, काय प्रश्न नाही. या रेषा मारायला विसरायचं नाही म्हटलं. शुक्रवार, शनिवार, रविवार इथे रेष मारायचं. काल ते इथपर्यंत लिहितो आणि हे लक्षातच येत नाही तर राहून असं काढता काम नाही. पाच एक मेला सोमवार, एक मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जायचं. 1, 8, 15, 22, 29 मे, 30 मे महिना 31चा, 1 जून, 1, 8, 15, 22, 29 जून, जून महिना 30चा, 1 जुलै, 1, 8, 15, 22, 29, 30, 31 जुलै 30चा, 1 ऑगस्ट, 1, 8, 15, 22, 29, 30, 31 ऑगस्ट 31चा, सप्टेंबर 1 सप्टेंबर चालू झाला. 1, 2, 3, 4, 5 सप्टेंबर कोणता वार आला? दुसरी पद्धत झाली. तिसरी पद्धत महिन्यावरती उड्या मारल्या. 1 मेला सोमवार दिला. मे महिन्याचे दिवस किती असतात? 31. पण आपण 1 तारखेचा दिला, राहिले किती दिवस? 30. याच्या आठवडे केले तर शिल्लक किती राहिले? 2 दिवस. 2 दिवस पुढे जायचं. 1 जूनचा 2 दिवस, मंगळवार, बुधवार. 1 जूनला कोणता वार येईल? बुधवार. इथं दिलेले दिवस 1 मेचा आहे, त्याच्यावर महिन्यात उड्या मारून जातो आपण. 31 दिवस येतील, 3 दिवस बाकी, 1 पूर्ण गुरुवार येईल. इथं दिलेले नसते, पहिल्या उड्या मारतात. 1 जुलै, जून महिना किती दिवसाचा? 30 दिवसाचा. आठवडे केले, 4 आठवड्यातील 2 दिवस शिल्लक. 2 दिवस पुढे जा, शुक्रवार, शनिवार. 1 जुलैला शनिवार. 1 ऑगस्ट, जुलै महिना किती दिवसाचा? 31. आठवडे केले तर 4 आठवड्यातील 3 दिवस शिल्लक. 3 दिवस पुढे जा, रविवार, सोमवार, मंगळवार. 1 ऑगस्टला 1 सप्टेंबर. ऑगस्ट महिना किती दिवसाचा? 31चा. 3 दिवस पुढे जा, मंगळवारचा 3 दिवस, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 1 सप्टेंबरला शुक्रवार. नंतर 2, 3, 4, 5 शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, येणारे मंगळवार. महिन्या उड्या गेलो आपण. इथं दिवसावरती गेलो, महिन्या गेलो. आता डायरेक्ट दिवस मोजू. 1 मेचा दिलेला आहे, इथं ती पद्धत वापरायची. 1 मेला दिलेला आपल्याला सोमवार. मे महिन्याचे दिवस इतका दिलेला आहे, तो करायचा नाही. 21 असतात, 21 मधला आहे गेला 21 वजा 1 30. जूनचे 30, जुलै 31, ऑगस्ट
सप्टेंबर 5 सप्टेंबरचा टायमिंग 5 दिवस दिले 5 6 7 दिनांकी 7 9 3 5 127 दिवस होतात 7 करा 7 1 7 5 राहिले 57 7 8 30 56 बाकी राहिली एक दिवस पुढे जावा सोमवारच्या पुढे एक दिवस गेला या चारही पद्धती आपल्याला आल्या पाहिजे म्हणजे सोपी पद्धत आहे किंवा आपला काय त्यांच्या आधीचा सराव झाला पाहिजे अजून तुमचा राहिलं का ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा पुढील भागामध्ये शुभरात्री शंभर